नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रागिनी ही डॉक्टरांचे आभार मानते आणि म्हणते की मॅडम, मला जरा प्लीज सांगाल का की भूमीला हा त्रास कशामुळे झाला होता. मला ना भूमीची खरंच खूप काळजी वाटते आहे की हे सगळं कसं झालं असेल. धूपदानीच्या धुरामुळे इतका त्रास कसा काय होईल. आणि भूमीला तर हे धूप घरभर फिरवण्याची सवय आहे रोजची. मग आज अचानक तिला हा त्रास कसा काय झाला. वेगळं काही झालं आहे का? की भूमीची तब्येत काही बिघडली आहे का? की तिच्या प्रेग्नन्सीमध्ये काही वेगळं कॉम्प्लिकेशन वगैरे आहेत? असं रागिनी डॉक्टरला विचारते. त्यावेळेला डॉक्टर मान खाली घालते आणि की तिला काय बोलावं ते काहीच सुचत नाही. त्याच वेळेला आता डॉक्टरच्या उत्तराची रागिनी अपेक्षा करत असते. डॉक्टर शांत असते. डॉक्टरला आठवतं की भूमीला डॉक्टरने सांगितलेलं असतं की हे बघा, तुमचं हे जे काही आहे ना कॉम्प्लिकेशन किंवा जे काही अनपेक्षित घडणार होतं ते होता होता राहिलं आहे. त्यामुळे तुम्ही शुद्धीवर आलात आणि खरंच माझा जीव भांड्यात पडला. मी खूप मोठ्या टेन्शनमधून मुक्त झाले. मला खरंच खूप काळजी वाटत होती तुमची. अहो, असं होणं हे खरंच खूप धोक्याचं आहे. तुम्हाला कळतंय का? वारंवार असं काहीतरी तुमच्या बाबतीत घडणं हे तुमच्या डिलिव्हरीबद्दल किंवा तुमच्या बाळाबद्दल धोका निर्माण करू शकतं. म्हणूनच आता मला या सगळ्याची रिस्क घेता येणार नाही. आणि जर असंच आता होत राहिलं तर मला प्लीज ही गोष्ट तुमच्या नवऱ्याच्या कानावर घालावी लागेल. म्हणून प्लीज तुम्ही अशा प्रकारची हयगय करू नका. मला खरंच या सगळ्याची खूप चिंता वाटते असं डॉक्टर म्हणत असते. त्यावेळेला आता आकाशच्या कानावर हे सगळं घालणार म्हटल्यावर भूमीला टेन्शन येतं. भूमी म्हणते की नाही मॅडम, नाही, प्लीज असं करू नका. मला कळतं आहे की तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. तुम्ही प्लीज अशी चिंता करू नका. मी काळजी घेईन ना माझ्या बाळाची आणि माझी व्यवस्थित, तुम्हाला मी खात्री देते. तेव्हा मग मॅडम म्हणतात की नाही, कसं आहे ना, तुमच्या डिलिव्हरीपर्यंत ॲक्च्युली या सगळ्या डिलिव्हरी प्रोसेसमध्ये कॉम्प्लिकेशन्स आहेत. त्यामुळे मला खूप काळजी वाटते. हे सगळं तुमच्या घरच्यांच्या कानावर घालणं मला योग्यतेचं वाटतं आहे. कारण काही झालं तरीही उद्या जर काही कॉम्प्लिकेशन आलं तर मला या सगळ्याची खूप काळजी वाटते. अगोदरच तुमची तब्येत ही खूप नाजूक आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की हो मॅडम, तुम्ही जे काही मला सांगताय ना ते अगदी योग्य आहे. आता भूमी ही डॉक्टरचा हात हातात घेते आणि म्हणते की मला कळतं आहे तुमची ही याबाबतीत काय जबाबदारी आहे ती. परंतु प्लीज असं काही करू नका. प्लीज आकाशला याबद्दल काहीच सांगू नका. जर आकाशला माझ्या या गोष्टीबद्दल समजलं तर मात्र तो खूप टेन्शन येईल आणि काळजी करेल. अगोदरच मी तुम्हाला सांगितलं होतं की खूप टेन्शन सुरू आहेत. आणि जर आकाशला ही माझी गोष्ट समजली ना तर तो माझ्या डिलिव्हरीपर्यंत काळजीच घेत राहील आणि टेन्शन घेत राहील. त्याला हे सगळं मला असं काळजीत टाकायचं नाही आहे. म्हणूनच मला हे सगळं लपवायचं आहे. तेव्हा मग डॉक्टर, तुम्हाला समजतंय ना मी काय म्हणते ते. जर तुम्ही माझ्या जागी असतात तर तुम्ही काय केलं असतं. प्लीज मला समजून घ्या. आपलं कुटुंब आणि आपलं मूल हेच आपल्यासाठी सगळं जग असतं. आणि त्यामुळे माझं कुटुंब आणि माझं घर, त्याचप्रमाणे माझं हे मूल हेच माझं सगळं आयुष्य आहे, सर्वस्व आहे. त्यामुळे मला ते व्यवस्थित जपायचं आहे. मला कोणालाही काहीही टेन्शनमध्ये टाकायचं नाही आहे. म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे. प्लीज तुम्ही हे कोणालाही सांगू नका. तेव्हा मग आता डॉक्टर म्हणतात की अहो, पण मला बाहेर कोणी विचारलं तर मग मी काय सांगू? या सगळ्यावर काय उत्तर देऊ? त्यावेळेला भूमी म्हणते की तुम्ही एक काम करा ना, तुम्ही त्यांना काहीतरी सांगा, म्हणजेच दुसरं काहीतरी सांगा, की हे तात्पुरतं होतं किंवा असं काही पुन्हा होणार नाही किंवा तुमच्या काहीतरी भाषेमध्ये त्यांना प्लीज उत्तर द्या ना. परंतु कुणालाही हे सांगू नका, की माझ्या बाबतीत आता काय घडलं आहे ते किंवा माझ्या प्रेग्नन्सीबद्दलचं जे सत्य आहे ते प्लीज सांगू नका, अशी रिक्वेस्ट आता भूमी डॉक्टरला करते. त्यानंतर डॉक्टरला सगळा घडलेला प्रसंग असतो तो आठवतो आणि डॉक्टर मान खाली घालून उभीच असते. त्यावेळेला रागिनी म्हणते की काय झालं मॅडम? म्हणजे मला कळतं आहे की तुम्हाला काहीतरी टेन्शन येतं आहे. असं काहीतरी झालं आहे का भूमीच्या बाबतीत जे भूमी आमच्यापासून लपवू पाहते किंवा तिला हे सांगायचं नाही, असं काही आहे का? त्यावेळेला मग आता डॉक्टर म्हणतात की नाही, अहो हे सगळं असं आहे ना प्रेग्नेन्सीमध्ये होतच राहतं. हार्मोनल चेंजेस म्हणतो आपण ह्याला, की शरीरामध्ये काहीतरी बदल होतो आणि ते तात्पुरता असतो. त्यामुळे हे सगळं होतं. काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे. तुम्ही काळजी करू नका, सगळं ठीक होईल, असं म्हणून आता डॉक्टर निघून जाते. रागिनीला समजलेलं असतं की डॉक्टर काहीतरी लपवते. रागिनी मनातच म्हणते की काय ना डॉक्टर, तुम्ही कितीही माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न केला तरीही मला ते सत्य समजणारच. कारण चेहरा वाचण्यात आयुष्य गेले माझं आणि तुमचा चेहरा साफ सांगत होता की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहात. नक्कीच अशी काहीतरी गोष्ट आहे ना जी डॉक्टर आणि भूमी सगळ्यांपासून लपवतात. अशी गोष्ट काय आहे जी शोधायला हवी आहे, असं म्हणून आता रागिनी त्या गोष्टीचा पुरावा शोधण्याचं ठरवते.
मग आता भूमी ही हॉस्पिटलमधून परत आलेली असते. आजी म्हणत असते की भूमी बाळा, तू खूप मोठ्या संकटातून आता घरी आलेली आहेस आणि सगळं काही व्यवस्थित होईल. त्यामुळे ना उंबरठिणीचा आशीर्वाद घे आणि पुन्हा मग आपल्या घरात या प्रवेश कर. त्यावेळेला मग भूमी हे आतमध्ये प्रवेश करायला जाणार तेवढ्यातच त्यांची नजर खाली असलेल्या त्या काट्यांवर असते. खाली भूमीच्या रस्त्यातच म्हणजेच उंबरठ्यावरतीच अगदी काटे ठेवलेले असतात आणि त्याबरोबर ते काटे पाहिल्यावर सगळ्यांना धक्का बसतो की अचानक हे सगळं बाबा कोणी केलेलं आहे. त्यावेळेला मग आता तिथे पौर्णिमा येते आणि म्हणते की हे काटे मीच ठेवले आहेत इथे हे काटे, असं ती उघडपणे सगळ्यांसमोर सांगते. आणि त्यानंतर पौर्णिमाचं ते बोलणं ऐकून सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की पौर्णिमा म्हणत असते की हे काटे मीच ठेवलेले आहेत. भूमी, तुला काय वाटतं की हॉस्पिटलमधून आल्यावर तुझं या घरामध्ये स्वागत केलं जाईल का? तर नाही. तुझं आयुष्य असंच असणार आहे. तू हॉस्पिटलमधून ये किंवा कुठूनही ये, परंतु तुझ्या या सगळ्या अशा वाटेवर मी कायम काटेच पेरून ठेवणार आहे. तुझ्या या सगळ्या गोष्टीत मी काटेच पेरणार आहे, कारण तू हेच डिझर्व करतेस. तू घरी आल्यानंतर फुलांच्या या सगळ्या पायघड्या डिझर्व करत नाही, तू फक्त काटेच डिझर्व करतेस, कारण तू दुसऱ्यांच्या आयुष्यात तसं हे सगळं घडवून आणलं आहेस, म्हणून तुझ्यासाठी हे काटे, असं पौर्णिमा आता तिला बोलत असते. त्यावेळेला इथे आता पौर्णिमा ही भूमीजवळ येते आणि तिच्याकडे अगदी वाईट नजरेने ती बघत असते. त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की पौर्णिमा, शांत बस. अगं हे काय चाललंय तुझं? तुला कळतंय का तू काय वागतेस हे? अगं नीचपणाची पण एक हद्द असते आणि किती तो नीचपणा? काय आहे हे सगळं? असं करण्याची तुला काय गरज होती? अगं भूमी हॉस्पिटलमध्ये येते म्हटल्यावर ती तू तिच्या रस्त्यावर काटे पेरून ठेवलेस. अगं हे सगळं काय आहे? अगं तुझ्या डोक्यातून या आयडिया येतात तरी कुठून गं घाणेरड्या? काय चाललेलं असतं तुझं खरंच कळत नाही आहे. अगं खरंच मला कळत नाही आहे, तू असं कितीपर्यंत करणार आहे? मला हे सगळं अजिबात आवडणार नाही. माझ्या भूमीच्या बाबतीत जर तू पुन्हा पुन्हा असं करणार असशील ना, तर मात्र मी आता गय करणार नाही, लक्षात ठेव. त्याच वेळेला मग ती म्हणते की करणार. 1000 वेळा करणार, कारण मला भूमीला तिची जागा दाखवून द्यायची आहे. ती माझ्याबरोबर जे काही वागली आहे ना, ते मला त्याचा बदला घ्यायचा आहे आणि म्हणूनच भूमीच्या बाबतीत मी हे करतच राहणार. त्यावेळेला मग आता इथे आकाशचा पारा चढलेला असतो. आकाश म्हणतो की ठीक आहे, तुला हे जर सगळं असंच करत राहायचं असेल ना, माझ्या भूमीला त्रासच द्यायचा असेल, तर काकू तुम्ही तुमच्या मुलीला घ्या आणि या घरातून चालत्या व्हा. तुम्ही दोघी या घरातून निघून जा, कारण माझ्या भूमीला त्रास होईल अति कुठलीही व्यक्ती या घरामध्ये मला अजिबात नको आहे. मला या सगळ्या गोष्टी आता नकोच आहेत. म्हणून पौर्णिमा, तुला जर असाच त्रास द्यायचा असेल किंवा आमचं ऐकून घ्यायचं नसेलच ना, मग तू इथून निघायला मोकळी आहेस, तू निघू शकतेस, असं आकाश आता रागानेच तिला बोलत असतो. त्यानंतर मग आता नीलांबरीला धक्का बसतो की आपल्या बाबतीत काय घडतंय, कारण जर असंच घडत राहिलं तर नीलू आणि पौर्णिमा या घरातून चालते होतील, असंच आता आकाशचं म्हणणं असतं. म्हणून सगळेजण बघतच राहिलेले असतात. आता आकाश हा भयंकर चिडलेला असतो आणि आकाश पौर्णिमाला घर सोडून निघून जा असं म्हणत असतो. आकाश हा आता भयंकर चिडलेला असतो आणि म्हणतो की मला आता काहीच माहिती नाही आहे. इतकं सगळं घडलंय तरीही ही पौर्णिमा सुधारण्याचं नाव घेत नाही आहे. प्रत्येक वेळेला भूमीला त्रास हा देतच राहते, म्हणून आता मी एक निर्णय घेतला आहे, म्हणजे आता ही पौर्णिमा या घरामध्ये राहणार नाही आहे. काही झालं तरीही हे बघ भूमी, मला आता हे सगळं नको आहे. तुला कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला मला आता सहन होणार नाही. त्यामुळे हे बघ पौर्णिमा, तुला जर सुधारायचंच नाही आहे तर तू इथून निघून जा, असं आकाशने तिला सरळ सुनावलेलं असतं. आणि काही झालं तरीही आता मी यापुढे ह्या सगळ्या गोष्टींची गय करणार नाही, असं देखील आकाश म्हणालेला असतो. कारण तुझ्या डोक्यात ह्या घाणेरड्या आयडिया येतात तरी कुठून गं? दुसऱ्यांना त्रास देण्याचं तुला सुचतं तरी कसं? असं आता तो पौर्णिमाला प्रश्न विचारत असतो. त्यावेळेला मग भूमी आकाशला शांत करत म्हणते की आकाश प्लीज, अरे शांत हो प्लीज, असा आताताईपणे निर्णय घेऊ नकोस. काय ना, तिची अवस्था काय ना ती आपण बघूया, कारण तिला अशा अवस्थेमध्ये आपण बेघर करू शकत नाही, तिला आपण या घरातून काढू शकत नाही, असं आता भूमी ही आकाशला म्हणत असते. आकाश म्हणतो की पण तेव्हा भूमी म्हणते की आपल्याला आपली गोष्ट सोडून चालणार नाही. आपल्याला माहिती आहे ना काय, आपण आपलं डोकं ताळ्यावर ठेवूया. नंतर मग आता भूमी हे खाली वाकून ते काढायला जाणार तेवढ्यात मानू आणि आकाश ते काढून फेकून देतात. आणि आजी म्हणते की सावकाश म्हणू, आणि ते काटे बाजूला फेकून दिल्यानंतर भूमी म्हणते की हे बघ पौर्णिमा, तुझ्या मनात काय असेल ते असेल, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, तू काहीही चुकीचं कर किंवा काही करू नकोस, परंतु माझं काही वाकडं होणार नाही. तुझ्या मनामध्ये हे जे काही भाव चालू आहेत ना, ते आधी बंद कर, कारण त्याने काही भलं होणार नाही आहे. आणि असं म्हणून ती तिला सुनावते. त्यानंतर आजी म्हणते की पौर्णिमा,
एक गोष्ट लक्षात घे की भूमी आत्ताच हॉस्पिटलमधून आली आहे, त्यामुळे तिच्याबद्दल आता काहीही चुकीचा विचार करायचा नाही आहे आणि कुठलीही कटकारस्थानं करायची नाही आहेत आणि आकांतांडव तर अजिबात करायचा नाही आहे. तिला शांतता हवी आहे, त्यामुळे जरा गप्प बस आणि बाजूला हो. नाहीतर बघ, असं म्हणून आता ती तिच्यावर दरदवते, तेव्हा आजीचं ऐकून ती पटकन बाजूला निघून जाते. आणि नंतर आता आजी ही मानसीला सांगते की मानसी बाळा, जा जरा दृष्ट काढण्यासाठी घेऊन ये, भूमी आत्ताच हॉस्पिटलमधून आली आहे ना. असं म्हणून आता आकाश हा भूमीला आतमध्ये घेऊन येतो आणि तिथे दरवाजातच रागिनी उभी असते आणि रागिनी हे सगळं बघत असते. त्यांचं काय सुरू आहे याच्याकडे तिचं पूर्ण लक्ष असतं. आता सगळ्यांबरोबर रागिनी देखील आतमध्ये शिरते आणि आकाश हा आजीला आणून बसवतो की म्हणतो, तू आजी इथे आराम कर. त्याच वेळेला सगळेजण आतमध्ये बसलेले असताना भूमी पौर्णिमाजवळ येते आणि तिला म्हणते की काय गं पौर्णिमा, मला सांग की एरवी मी धूपदाणी फिरवत असते त्यावेळेला मला काही त्रास होत नाही, परंतु त्या धूपपात्रामध्ये तूच काहीतरी मिक्स केलं होतंस ना, जेणेकरून मला त्रास व्हावा आणि माझी अशी हालत व्हावी. तेव्हा मग आता पौर्णिमा तिच्याकडे बघतच राहते. पौर्णिमा म्हणते की नाही, मी असं काहीही केलं नव्हतं. त्याच वेळेला मग भूमी म्हणते की नाही, तूच काहीतरी केलं असणार, कारण एरवी मी हे सगळं करते, मला त्रास होत नाही. आजच अचानक मला कसा त्रास झाला, मला खोकला व्हावा किंवा माझ्या काहीतरी जीवाचं बरं वाईट व्हावं हे तुला वाटलंच असेल ना, म्हणूनच तर तू हे सगळं केलंस, बरोबर की नाही. मला तरी इतकंच कळतंय की हे सगळं तूच केलेलं असणार. त्याच वेळेला आता पौर्णिमा म्हणते की हे बघ भूमी, काय ना, मी तुझ्याबद्दल वाईट विचार करते आणि हे मी तोंडावर बोलते, कारण तू जे काही बोलतेस ना त्याला काहीच अर्थ नाही आहे. जर मला तुझ्यावर वार करायचा असेल ना, तो सरळ मी थेट सांगून करेन, जसं मी करते आणि आत्ताही मी तो तसाच केला. जसं तुझ्यासाठी वाटेवर दरवाजात मी कसे काटे ठेवले होते, तसंच मी उघड उघड वार करणार, मी मागून वार करणार नाही. जे काही करणार ना ते सांगून करणार मी. त्याच्यामुळे मला आता तू या गोष्टींमध्ये अडकवू नकोस. जे काही झालं आहे ना ते मी अजिबात केलेलं नाही आहे, असं ती सरळ आता तिला बोलून दाखवते. आणि तू जे काही बोलतेस ना भूमी, त्याला काही अर्थच नाही आहे, असं पौर्णिमा बोलत असते. परंतु मनोमन मात्र भूमीला पूर्णपणे माहीत असतं की हे सगळं कटकारस्थान हे पौर्णिमाच केलेले आहे. त्याच वेळेला आता पौर्णिमाला निलांबरी तिथून घेऊन जाते आणि मग रागिनी म्हणते की भूमी, अगं जाऊ देत, तिच्याकडे ना लक्ष देऊ नको, तिला बोलून कळणाऱ्यातली नाही आहे ती, जाऊ देत, तिच्याकडे इग्नोर कर, असं रागिनी आता भूमीला समजावते. आणि भूमी पण आता रागिनीचा तो विषय ऐकते आणि बाजूला येते. त्याच वेळेला आता मानसी ही दृष्टीचे सामान घेऊन येते आणि मग आजी ही भूमीला म्हणते की भूमी, ये अशी इथे उभी राहा. आणि आता इडापिडा टळो, असं म्हणून आजी भूमीची दृष्ट काढायला सुरुवात करते. त्याच वेळेला आता रागिनी हे सगळं बघतच असते, कारण तिला मनातल्या मनात खूप राग येत असतो, परंतु ते ती चेहऱ्यावर अजिबात दाखवत नसते. आता भूमी ही दृष्ट काढतानाही जे पेपर्स असतात, जी हॉस्पिटलची फाईल असते ती अजिबात सोडायला तयार नसते. ती स्वतःच्याच हृदयाशी कवटाळून ठेवते. हे जरा रागिनीला वेगळंच वाटत असतं. नंतर मग आता आजी मानसीला म्हणते की मानसी, हे घे, ही जी दृष्ट आहे ना ती ना वाहत्या पाण्यात घालून टाक, कारण ही दृष्ट जाळायची नाही, 2 जीवांची आहे ना ती, म्हणून ती जाळू नये. असं म्हणून ती दृष्ट आता पाण्यात घालायला सांगते. त्यानंतर मग आता रागिनी विचार करते की या भूमीचं काय चाललं आहे, म्हणजे मगासपासून मी बघते की ती ही फाईल कवटाळून ठेवते, म्हणजे नक्कीच काहीतरी आहे. नंतर आता नीलांबरी ही पौर्णिमाला म्हणते की हे बघ पौर्णिमा, अगं तू या गोष्टींचं टेन्शन घेऊ नकोस गं. आता फक्त तुला एक गोष्ट सकाळची आहे, ती म्हणजे तुला तुझ्या सासूला रागिनीताईला साथ द्यायची आहे. ते तू उघडपणे करतेस आणि त्या सगळं अंधारे अगदी थांबून थांबून. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, तू तुझं तोंड उघडलं नाहीस ना, ते बरं केलंस. मला वाटलं की आत्ता तुला भूमी विचारते आणि तू पचकतेस की काय सगळं, की सगळं तूच केलंस म्हणून. रागाच्या भरामध्ये तुझा तोल जाऊन जर तू सगळं सांगितलं असतंस ना, तर मात्र वाटच लागली असती. अगं तो आकाश टपलाच होता मगाशी तुला घराच्या बाहेर काढायला. जर तू सांगितलं असतंस ना की सगळं मीच केलं आहे, तर त्या क्षणाला आकाशने तुला घराच्या बाहेर हाकलून लावलं असतं. बरं झालं त्या गोष्टी तू केल्या नाहीस. तेव्हा मग आता ती म्हणते की आई, अगं शांत हो. काय ना, काही झालं तरीही मला या भूमीला घरात शांत राहून द्यायचं नाही आहे. आणि मी कुठपर्यंत वाट बघू, मला वाट बघता येणार नाही. ती खिचडी शिजते कधी आणि ती आपण खातोय कधी ते मला काहीच कळणार नाही. त्यामुळे आता मी माझ्या परीने प्रयत्न करत राहणार. मला जितकं जमते तेवढं मी करणार, असं ती आता म्हणत असते. नंतर आकाश आणि भूमी आता दोघं रूममध्ये येतात आणि रूममध्ये आल्यावर भूमीला समोर वेगवेगळी चित्र दिसत असतात. एक चित्र असतं जे इंद्रधनुष्य असतं, परंतु त्याच्यामध्ये रंगच नसतात. नंतर आकाश भूमीला दुसऱ्या चित्रापाशी नेतो आणि तिला दुसरं चित्र दाखवतो. त्याच वेळेला मग आता भूमी म्हणते की आकाश, अरे हे काय चित्र आहेत. नंतर आकाश म्हणतो की 1 मिनिट, अजून एक चित्र दाखवतो.
आणि आकाश तिला तिसरं चित्र दाखवतो, ज्यामध्ये हृदय असतं परंतु ते अर्धच असतं. आकाशला ती म्हणते की आकाश, अरे हे सगळं काय आहे? तू ही अशी निगेटिव्ह चित्र कशाला लावलीस आपल्या आसपास? तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, अगं ही चित्र निगेटिव्ह नाही आहेत, मी आता तुला समजावतो. म्हणून आता आकाश तिला चित्रापाशी नेतो आणि दाखवतो की हे बघ, हे जे आहे ना ते इंद्रधनुष्य आहे आणि या इंद्रधनुष्यामध्ये रंग नाही आहेत आणि माझं आयुष्य तसंच आहे. हे इंद्रधनुष्य जसं विना रंगाचं आहे ना, तसंच तू माझ्या आयुष्यात नसली तर ते माझं आयुष्य असणार आहे. आणि हे दुसरं चित्र बघ, वाहतं पाणी आहे, त्याच्यामध्ये मासा आहे, परंतु हा मासा पाण्यात नाही म्हणून तो तडफडतोय. माझं आयुष्य तसंच आहे, तू म्हणजे वाहतं पाणी आहेस आणि मी म्हणजे हा मासा आहे. त्यामुळे जर मासा हा या पाण्यात राहू शकणार नाही तर तो तडफडेल आणि तडफडून मरून जाईल. तसंच माझं होणार. मग आता भूमी आकाशच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणते की अरे आकाश, हे काय बोलतोयस तू? प्लीज असं बोलू नकोस, अशा गोष्टी करायच्या नाहीत. त्यावेळेला आकाश नंतर म्हणतो की थांब भूमी, आता मी तुला तिसऱ्या चित्रापाशी नेतो. आणि मग तो तिसऱ्या चित्रापाशी येऊन दाखवतो तर ते अर्धहृदय असतं. आता मग भूमीला तो म्हणतो की हे बघ, हे आहे आकाशचं हृदय. कारण भूमी माझ्यासोबत नाही आहे ना, तर मग हे माझं हृदय असंच अर्धवट राहणार आहे. त्याच्यामुळे मी तुला आता सांगतो की काय झालं तरीही तू माझ्या आयुष्यात नसलीत तर हे माझं हृदय असंच अर्धवट राहणार. म्हणून चल आपण हे पूर्ण ड्रॉ करूया. असं म्हणून आता आकाश हा लाल रंगाचं मार्कर पेन घेतो आणि भूमीच्या हाताला धरून ते हृदय कंप्लीट दोघंजणही करत असतात. आता भूमी ही आकाशकडे बघत असते आणि दोघंही आता ते हृदयाचा एक जो बाजूचा कप्पा असतो तो काढतात आणि त्यानंतर ते हार्ट शेप पूर्ण करण्यासाठी ते रंगवत असतात. आणि दोघंजणंही ते रंगवत असताना आता छानपैकी हृदयाचं चित्र आता पूर्ण झालेलं असतं. आकाश म्हणतो की बघ आता किती सुंदर दिसतंय हे. बघ आत्ता कुठे जाऊन हे चित्र पूर्ण झालं ना, कारण आकाशच्या हृदयासोबत भूमीच्या हृदयाची जोड त्याला मिळाली आणि मग हे चित्र आता पूर्ण झालं. त्यावेळेला भूमी म्हणते की आकाश, पण हे सगळं काय आहे? तेव्हा मग भूमी म्हणते की एक मिनिट, मला समजलं आहे की तुला नक्की मला काय सांगायचं ते. मला आता सगळं कळलं आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, तुला समजलं आहे ना जे काय आहे ते. मग प्लीज असं पुन्हा तू कधीही वागू नकोस. तुला काही त्रास झाला तर मला तू बघवणार नाही. त्यामुळे प्लीज कधीही स्वतःबद्दल अशी निष्काळजीपणा करू नको. स्वतःची काळजी घे. आणि मी तुला हे सगळं दाखवण्यामागचं कारण हेच होतं की तुझ्याशिवाय माझं आयुष्य कसं आहे. त्यामुळे तू पुन्हा आता असं कधीही करू नको. असं म्हणून आकाश आणि भूमी एकमेकांना जवळ घेतात. त्यानंतर आता रागिनी ही तिच्या रूममध्ये असते आणि नुसत्या फेऱ्या मारत विचार करत असते की हे सगळं काय आहे. म्हणजे भूमीबद्दल ही सगळी गोष्ट झाली. डॉक्टरला मी विचारण्याचा प्रयत्न केला परंतु डॉक्टरने मला भूमीबद्दल काहीही खरं सांगितलेलं नाही. नंतर मग रागिनी पुन्हा एकदा विचार करते की सगळं काय असेल. जेव्हा डॉक्टरने मला मी विचारलं त्याला, तेव्हा तिने सांगितलं नाही आणि ती घाबरलेली होती. म्हणजेच माझ्यापासून काहीतरी लपवत होती. नंतर आता भूमी जेव्हा घरी आली तेव्हा देखील भूमी ती जी फाईल होती गायनॉकॉलॉजिस्टची ती उराशी कवटाळून होती. म्हणजे याचा अर्थ असा आहे का की भूमी माझ्यापासून किंवा घरच्यांपासून काहीतरी लपवायला बघते. मला तरी असंच वाटतंय की भूमीच्या मनात दुसरंच काहीतरी सुरू आहे. नंतर मग तिला आकाश आत्या आत्या असा आवाज देत येतो. आणि त्यावेळेला रागिनी म्हणते की काय रे आकाश, काय झालं? तेव्हा मग तो म्हणतो की अरे आत्या, जरा प्लीज माझ्यासोबत चल. आणि मग रागिनीचा हात भूमी म्हणते की आत्या चला, तुम्ही प्लीज चला. असं म्हणून आता रागिनीला दोघंजणही तिच्या रूममध्ये घेऊन येतात. आणि मग रागिनी म्हणते की आकाश, अरे काय आहे या खोलीमध्ये, तुम्हाला का घेऊन आला आहेस? त्यावेळेला मग आता आकाश म्हणतो की आत्या, अगं आत्ता ही तुझी खोली आहे आणि आत्तापासून तू इथेच राहायचं आहे. तेव्हा मग ती म्हणते की नाही अरे आकाश, प्लीज असं करू नको. मला नको या खोलीमध्ये राहायला. मी तुला सांगितलं ना रे त्याचं कारण. प्लीज अरे बाळा, नको मला या खोलीमध्ये. तेव्हा मग आकाश म्हणतो की नाही आत्या, हे बघ काही झालं तरीही तू आता याच खोलीत राहायचं आहे, हा माझा हट्ट आहे असं समज. कारण तू आमच्यासाठी, आमच्या दोघांसाठी खूप मोठी गोष्ट केलेली आहेस. अगं आत्या, तुझ्यामुळे आज भूमीचा आणि आमच्या बाळाचा जीव वाचवला आहे. त्याच्यामुळे तू आता कुठल्याही प्रकारचं काही किंतु परंतु करू नकोस आणि तुला याच खोलीत राहायचं आहे. ज्या व्यक्तीने आमच्या बाळाचा, आमचा जीव वाचवला आहे ना, त्या व्यक्तीचे खूप उपकार आहेत आमच्या. तेव्हा मग रागिनी डोळ्यातून खोटे अश्रू ढाळू लागते आणि म्हणते की आकाश, अरे नाही, मला त्या रघूच्याच खोलीत राहू दे. काही झालं तरीही मला इथे राहायचं नाही. कारण मी तुमच्यासाठी एवढीची छोटी गोष्ट केली आहे. प्लीज तुम्ही त्याचं जास्त उपकार मानून माझ्यावर इतकी मोठी दया दाखवू नका. काहीही गरज नाही आहे या सगळ्याची. मी जे सगळं केलं ते माझं कर्तव्य मी समजते. आणि प्लीज तुम्ही मला इथे राहायला प्लीज फोर्स करू नका, असं आता ती त्याला म्हणत असते. आकाश म्हणतो की नाही, हे बघ आत्या, सगळं काही विसर. मला कळतं आहे तुला त्रास होतो आहे, परंतु या गोष्टी आता मनात आणू नकोस.
भूमी देखील म्हणते की हो आत्या, मागच्या घडलेल्या गोष्टी प्लीज विसरून जा, कारण आपण आता नवीन सुरुवात केली ना, मग प्लीज त्या गोष्टींना आठवण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. प्लीज तुम्ही त्या गोष्टी आठवू नका. मी तुम्हाला सांगते की ते सगळं विसरून जा. तेव्हा मग ती म्हणते की आकाश, अरे खरंच किती मोठं मन आहे रे तुमच्या दोघांचं. आणि अशा मोठ्या मनाच्या माणसांना मी दुखवत होते, त्रास देत होते. प्रॉपर्टी, सत्ता आणि सगळ्या पैशाच्या हव्यासापायी मी काय काय करत होते आणि किती चुकले होते. तेव्हा आता रागिनी आणि खरंच मला ना स्वतःचीच माझी आता लाज वाटते की मी हे सगळं केलं होतं. मला ना खरंच या सगळ्याचा खूप त्रास होतोय, असं ती आता म्हणत असते. त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की आत्या, हे बघ, तुला सांगितलंय ना भूमीने की मागच्या कोणत्याही गोष्टी आठवायच्या नाही आहेत, तर मग नकोच आठवूच ना हे सगळं. जाऊ दे, या सगळ्या गोष्टी आठवून तुला त्रासच होईल, म्हणून प्लीज त्या गोष्टींचा तू आता विचार करू नकोस. त्यावेळेला मग आता भूमी म्हणते की आत्या तुम्ही इथे थांबा, आणि आकाश, मी मानसीला सांगते की आत्याचं जे काही सामान आहे ना ते या खोलीमध्ये आणायला, आणि आत्या आता आजपासून इथेच राहतील. आणि हे ऐकल्यावर आता भूमी निघून गेल्यावर रागिनी ही तिचे जे काही कोटे अश्रू असतात ते अगदी आनंदाने पुसत असते, आणि तिचा जो काही खरा चेहरा असतो ती स्वतः आठवत आठवत हसत असते. नंतर आता भूमी म्हणते की आत्या, तुम्ही प्लीज इथेच थांबा आता, आणि आकाश तू आत्यांजवळ थांब, असं म्हणून आता आकाशला तिथे बोलून भूमी ही निघून जाते. आणि रागिनीला मात्र खूप आनंद झालेला असतो. रागिनी म्हणते, फायनली मी माझ्या खोलीमध्ये येऊन थांबले. आता पुढे काय करायचं ते मी बघतेच. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. रागिनी ठरवत असते की आता ना असं काहीतरी केलं पाहिजे ज्याने आकाशच्या आणि भूमीच्या प्रेमाला सुरुंग लागेल, आणि आकाशवर भूमीचा जो काही विश्वास आहे ना त्याच विश्वासाला तडा जाईल. असंच काहीतरी केलं पाहिजे, असं रागिनी म्हणत असते. तर इथे आकाश हा रूममध्ये आलेला असतो, परंतु तो भूमीशी आणि बाळाशी बोलत असतो, आणि तो भूमीला प्यायल्यासारखा वाटत असतो, म्हणून भूमीला या सगळ्याचा खूपच मोठा धक्का बसलेला असतो. आकाश हा भूमीला आणि बाळाला काहीतरी समजावत असतो आणि भूमीला आराम करायला सांगतो, परंतु या सगळ्याचं भूमीला आता वेगळंच काहीतरी वाटत असतं. तर इथे पौर्णिमा ही भूमीचा फोन घेते आणि भूमीच्या फोनवरून त्या डॉक्टरला मेसेज करते की डॉक्टर, माझे ना जे ओरिजिनल रिपोर्ट्स आहेत ना ते हरवले आहेत, त्यामुळे प्लीज मला त्या रिपोर्ट्सची कॉपी मिळू शकेल का. त्यावेळेला डॉक्टरचा रिप्लाय येतो की ओके. आणि मग आता निलांबरी आणि पौर्णिमाचा प्लॅन इथे वर्क झालेला असतो, कारण जे रिपोर्ट भूमीचे हवे असतात ते रिपोर्ट्स आता मिळणार असतात. त्यामुळे आता निलांबरीला पौर्णिमा म्हणते की आई, आपलं काम झालं, आता आपले रिपोर्ट्स आपल्याला मिळणार. असं म्हटल्यावर आता दोघीजणीही खूप आनंदामध्ये असतात, आणि रागिनी आता ठरवते की काही करून लवकरात लवकर हे जे रिपोर्ट्स आहेत ना ते लवकरात लवकर मिळवायचे आणि त्याचा छडा लावायचाच. मग आता भूमीचे जे खरे रिपोर्ट्स आहेत ते रागिनी आणि पौर्णिमापर्यंत पोचल्यानंतर नेमकी पुढे रागिनी कोणती खेळी करणार, आकाशपर्यंत ते रिपोर्ट्स पोचल्यावर नेमकं आकाश आणि भूमीच्या नात्यामध्ये कोणत्या प्रकारचा दुरावा येणार, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.